हॅलो एव्हरीवन, वेलकम टू श्रीकृष्ण ऑनलाईन कोचिंग सेंटर. सो आज आपला जो सर्कल चॅप्टरमधला टॉपिक आहे तो आहे 3.1. ओके, प्रॅक्टिस सेट 3.1 आपण डिस्कस करणार आहोत. सो 3.1मध्ये जो काही फर्स्ट क्वेश्चन आहे, ओके, त्या फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ द सर्कल विथ द सेंटर सी इज अ 6 सेंटीमीटर. एक सर्कल दिलेलं आहे, ओके, त्या सर्कलची रेडियस किती 6 सेंटीमीटर दिली. ओके, बुकमध्ये तुमची फिगर ड्रॉ केलेली नाही पूर्ण, सो तुम्ही ए सी आणि सी बी हा जॉईन करून घ्यायचा. ओके, सो दिले. नेक्स्ट बघा, लाईन ए बी इज ए टेंजंट ऑफ ए. जी काही लाईन ए बी, ओके, ही लाईन ए बी ही टेंजंट कशाला आहे, या सर्कलला. ओके, ऍट पॉइंट ए. ओके, नंतर बघा आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन. मग जे काही क्वेश्चन दिलेले, 4 क्वेश्चन दिलेले त्यांनी, त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला इथं राईट डाऊन करायचे. तो फर्स्ट क्वेश्चन काय बघा, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी ए बी. ओके, आता काय दिलेलं आहे आणि त्याचं रिझन विचारलंय व्हाय. आता अँगल सी ए बी, बरोबर, सी ए बी आपल्याला ऑलरेडी माहिती की हा सी ए बी किती दिसतो इथं 90 डिग्री दिसतो. ओके, सो तो ॲज इट 90 डिग्री लिहून टाकायचा. रिझन काय त्याचं, रिझन आपण लिहिणार आहे थेरम त्याचा, राईट ना. बघ मी ऑलरेडी लिहून दिलेलं तुम्हाला. ओके, हे थेरोटिकल, त्याच्यामुळे मी टाइम वेस्ट न होण्यासाठी ऑलरेडी लिहिले. काय सांगितलं त्यांनी, फर्स्ट क्वेश्चन काय, तुम्ही क्वेश्चन ॲज इट इज लिहायचा फर्स्ट आणि त्याचं सोल्युशन इथून लिहायचं. मी ते क्वेश्चन लिहिणार नाही. सो बघा, अँगल सी ए बी इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. पहिलं काय होतं, सी ए बी आपल्याला फाइंड करायचं होतं. मग सी ए बी किती आहे 90 डिग्री. कारण की आपल्याला माहिती आहे जे काही आपण टँजंट आहे, टँजंटला जे काही आपण परपेंडिक्युलर, जे काही आपण रेडियस ड्रॉ करतो ती काय असते, परपेंडिक्युलर असते. ओके, दॅट्स वाय परपेंडिक्युलर असल्यामुळे हा अँगल किती डिग्रीचा असणार तुमचा 90 डिग्रीचा. मग तेच दिले, अँगल सी ए बी इक्वल्स टू 90 डिग्री. रिझन काय, बिकॉज टँजंट इज ए परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ही जी काही टँजंट आहे ही काय रेडियसला काय परपेंडिक्युलर आहे. दॅट्स वाय आपण किती डिग्रीचा सांगितलाय, 90 डिग्रीचा सांगितलाय. ओके, राईट ना. ही टँजंट ह्या रेडियसला परपेंडिक्युलर आहे, त्याच्यामुळे मी सी ए बी किती डिग्रीचा लिहिला आहे 90 डिग्री. ओके, हे झालं तुमचं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. सेकंड क्वेश्चन काय विचारलं बघा, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट सी फ्रॉम द ए बी. आता डिस्टन्स काढायचंय कुठून, सी पासून ए बी पर्यंत. बघा आता काय, डिस्टन्स बिटवीन सी टू ए बी, म्हणजे सी टू ए बी आपल्याला डिस्टन्स काढायचं. ह्याच्यात लक्षात घ्या, आता सी टू ए बी आपल्याला डिस्टन्स काढायचं म्हटल्यावर हे डिस्टन्स नाही येणार. आपण डिस्टन्स काढायच्या वेळेस काय घेतो, परपेंडिक्युलर घेतो, बरोबर ना. म्हणजे हे जे काही डिस्टन्स असेल तेच डिस्टन्स कुठपर्यंत असेल, तुमचं ए बीचं डिस्टन्स असेल, बरोबर. डिस्टन्स ऑफ ए बी किती राहणार आहे, तर 6 राहणार आहे. कसं काय, हे बघा, जे काही एसी, बरोबर ना, आपण आता एखादा आपण डिस्टन्स काढतो, बरोबर. आता हा ट्रायंगल, ओके, इथं आहे ए बी, इथं सी. आता मला या पॉइंट सी पासून तर ए बी पर्यंत डिस्टन्स काढायचं, म्हणजे हेच डिस्टन्स येईल ना, राईट. हे तुमचं काय डिस्टन्स येईल, जे शॉर्ट रूट येतो आपलं, बरोबर. म्हणजे इथं पण आपल्याला तेच करायचं. ओके, सो बघा इथं काय दिलं त्यांनी की डिस्टन्स बिटवीन सी टू ए बी काढायचं. मग डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम द लाईन ए बी इज अ 6 सेंटीमीटर. काय राहणार ते 6. का बरं, ऍज ए सी इक्वल्स टू 6. हा यांच्यामधला डिस्टन्स हा ए सी इक्वल्स टू 6 आहे, त्याच्यामुळे हा डिस्टन्स फ्रॉम दी सी टू ए बी किती राहणार आहे, 6 राहणार आहे. ओके, म्हणजे तुमचा डिस्टन्स हा ए सी 6 आहे, त्याच्यामुळे मी डिस्टन्स ऑफ ए बी फ्रॉम दी सी किती लिहिणार आहे, 6 लिहिणार. कारण डिस्टन्स आपण हे नाही घेत. ओके, हे सी बी वाला डिस्टन्स नाही घेत आपण. आपल्याला ए बी पर्यंतचं तर डिस्टन्स काढायचंय, कुठून, सी पासून. सो ए सी ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 6 आहे. दॅट्स वाय डिस्टन्स बिटवीन दी पॉइंट सी अँड ए बी किती येईल, अजून 6 येईल. ओके, तेच लिहिले. ओके, काय लिहिले, द डिस्टन्स ऑफ दी सी फ्रॉम दी लाईन ए बी इज अ 6 सेंटीमीटर. वाय, ऍज ए सी इक्वल्स टू 60 सेंटीमीटर. ओके, ए सी 6 आहे, त्याच्यामुळे ए बी पण किती असणार तुमचा 6 असणार. आता पुढे बघा, पुढे काय फाइंड करायला लावले त्यांनी, डिस्टन्स ऑफ बीसी फाइंड करायचं आपल्याला, म्हणजे डिस्टन्स ऑफ बीसी. ओके, आपल्याला हे पण माहिती, राईट. आपल्याला काय माहिती आहे, एसी माहिती, एसी 6 आहे आपल्याकडे आणि एसी 6 आहे आणि एबी पण किती आपल्याकडे 6 आहे. आपल्याला काय काढायचं, बीसी. मग बघा आता हा इथं राईट अँगल ट्रायंगल आहे. इथं राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण इथं कोणता थेरम यूज करणार आहे, पायथागोरस थेरम, राईट. पायथागोरस थेरम यूज करून आपल्याला हा बीसी इझिली इथं फाइंड करता येईल. ओके, सो बघा, इन अ राईट अँगल, इन अ राईट ट्रायंगल, इन अ राईट ट्रायंगल, कोणता राईट ट्रायंगल आहे, सी ए बी. अँगल सी ए बी इक्वल्स टू 90 डिग्री. ह्या ट्रायंगल मध्ये कोणता, सी ए बी मध्ये अँगल सी ए बी इक्वल्स टू किती आहे, 90 डिग्री. दॅट्स वाय कोणता थेरम यूज करणार तुम्ही, फ्रॉम पायथागोरस थेरम. ओके, तुम्ही फुल फॉर्म लिहायचा, फ्रॉम पायथागोरस थेरम. इथं काय लिहिता येईल बघा, तुम्हाला माहिती आहे हायपोटेनस स्क्वेअर इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ सम ऑफ रिमेनिंग टू साइड्स.
हायपोटेनस कोणता असणार आहे 90 च्या अपोजिट साइड. ओके म्हणजे BC स्क्वेअर. ओके हायपोटेनसचा स्क्वेअर इक्वल्स टू रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर करायचा आणि त्याचा सम. ओके AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ओके BC आपल्याला फाइंड करायचा ऍज इट इज टर्म BC स्क्वेअर इक्वल्स टू आता AB किती आहे 6 चा स्क्वेअर प्लस AC किती दिलेला आहे 6. सो परत 6 चा स्क्वेअर. ओके BC स्क्वेअर ऍज इट इज 6 स्क्वेअर इक्वल्स टू 36 प्लस 6 square equals to 36. Okay, so 36 plus 36 72. BC square equals to 72. Okay, taking square root on both sides काय भेटेल BC equals to under root of 72. Okay, आता या 72 चं काय करता येईल आपल्याला बघा. या 72 ची फोड कशी करता येईल आपल्याला. BC equals to 36 into 2 राइट ना. 36 into 2 इक्वल्स टू काय येईल 36 हा बाहेर निघेल काय निघणार 6 आणि अंडर रूट 2 जसं तसं. ओके सो BC इक्वल्स टू किती भेटला आपल्याला 6 रूट ऑफ 2 सेंटीमीटर. ओके BC काय भेटला आपल्याला. ओके दिसतंय ना तुम्हाला हा खाली पण दिसत. ओके सो याच्यावर BC काय भेटला आपल्याला 6 रूट 2 सेंटीमीटर आपल्याला BC भेटला. हा झाला तुमचा क्वेश्चन थर्ड. आता ह्याच्यामधला क्वेश्चन आपल्याला बघा फोर्थ क्वेश्चन काय. फोर्थ क्वेश्चन काय विचारले त्यांनी बघा. फोर्थ क्वेश्चन मी रीड करतो. व्हॉट इज द मेजर ऑफ अ अँगल ABC. ओके फोर्थ बघा काय फाइंड करायचं आपल्याला अँगल ABC काय. ओके त्याचं रिझन पण आपण तिथं सांगणार. आता ABC बघा म्हणजे अँगल B आपल्याला फाइंड करायचा म्हणजे हा अँगल आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे फाइंड करायचा आहे. ओके आता लक्षात द्या हा पण 6 आहे आणि हा पण 6 आहे राइट ना आणि हा 90 आहे. आता बघा तुम्हाला माहिती आहे जेव्हा दोन साइड्स इक्वल असतात बरोबर ना. एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन साइड हा कॉन्ग्रुएंट असतील इक्वल असतील तर ते कोणता ट्रायंगल असतो आयसोस्केलस ट्रायंगल. मग बघा ट्रायंगल ABC इज an isosceles right triangle. ओके जो काय ABC तो काय आहे आयसोस्केलस राईट ट्रायंगल आहे. ओके सो राईट ट्रायंगल. सो याला आता आयसोस्केलस ट्रायंगल त्याच्यामुळे त्याचे बेस अँगल काय असतं एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात इक्वल असतात राईट ना. आता हा 90 म्हणजे हा किती राहणार 45 असं पण तुम्ही सांगू शकता. कॉर्नर्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल असं घेऊन तुम्ही सांगू शकता. बट आपण अँगल सम प्रॉपर्टी यूज करणार इथे. काय अँगल सम प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की या जे काही ट्रायंगल आहे ओके हे जे काही ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते. ओके सो इथे मी अगोदर सपोज करतो आपल्याला कोणते अँगल माहित नाही अँगल C आणि अँगल B आपल्याला माहित नाही. मग मी इथे लिहिणार आहे सपोज अँगल ACB इक्वल्स टू अँगल ABC इक्वल्स टू x डिग्री. ओके याला काय मानलं मी x डिग्री. का बरं दोन इक्वल लिहिले कारण की आयसोस्केलस ट्रायंगल आहे राईट ना. आयसोस्केलस ट्रायंगलचे काय बेस अँगल काय असतात इक्वल असतात. ओके म्हणजे हा 90 मग आपण 45 आपण किती 45 येणार आहे आपल्याला ओरली पण सांगू शकतो कारण की हा 90. ओके पण आपण मॅथमॅटिकली अँगल सम प्रॉपर्टीने पण ते सांगू शकतो. आता बघा मग आपल्याला माहिती आहे तिन्ही अँगलची ऍडिशन ही किती येणार आहे 180 डिग्री. मग मी घेणार आहे अँगल आता एक एक अँगल घ्या. अँगल A बद्दल घेणार आहे बघा अँगल ABC प्लस आता B बद्दल घ्या. सॉरी अँगल A बद्दल घ्यायचं म्हटल्यावर A मध्ये आला पाहिजे ना म्हणजे अँगल CAB. ओके अँगल ACB घेतला तरी चालेल CAB प्लस अँगल A घेतला बरोबर मी अँगल A घेतला त्याच्यामध्ये काय येणार आहे अँगल CAB हे बघा सेंटरला तुमची व्हर्टेक्स आहे म्हणजे मी A बद्दल बोलतोय बरोबर. नंतर काय येणार अँगल B बद्दल बोलायचं मग कसं लिहिणार B ABC. ओके अँगल ABC प्लस कोणता अँगल आला C म्हणजे C सेंटर आला पाहिजे हा B बद्दल बोललो मी. ओके C बद्दल काय मग अँगल ACB. ओके हा C बद्दल बोललो. ओके इक्वल्स टू किती असते 180 डिग्री. ओके सो CAB माहित आहे किती आहे 90 डिग्री. ओके CAB इक्वल्स टू किती 90 डिग्री प्लस हा किती आहे x डिग्री प्लस हा पण किती आहे x डिग्री ते आपण सपोज केलेलं आहे बघा इथं इक्वल्स टू 180 डिग्री.
बघा इथं आता सॉल्व्ह करू आपण. हा x आणि हा x किती येणार 2x. ओके 90 प्लस 2x इक्वल्स टू 180 डिग्री. ओके हा इथं काय प्लस आहे 90 इथं प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस म्हणजे 2x इक्वल्स टू 180 मायनस 90. ओके 2x इक्वल्स टू 180 मायनस 90 दॅट इज 90. ओके हा आला 90. सो 2 इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय डिवाइड होईल x इक्वल्स टू 90 अपॉन 2. ओके सो 90 अपॉन 2 इक्वल्स टू 45. ओके डिग्री म्हणजे अँगल ABC इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला 45 डिग्री. ओके आणि x आपण तो सपोज केला होता. ओके 90 डिग्री x किती सपोज केला होता आपण x डिग्री सपोज केला होता ABC. बघा इथं पुढे हा ACB आणि ABC x डिग्री सपोज केला होता. ओके सो x ची व्हॅल्यू 45 भेटली. दॅट्स व्हाय अँगल ABC इक्वल्स टू 45 डिग्री. ओके हा झाला तुमचा क्वेश्चन फर्स्ट कंप्लीट. ओके सो फर्स्ट सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ. ओके हे फोर्थ तुम्ही सिरियल वाईज चांगले लिहून घ्यायचं आणि हे फर्स्ट लिहिताना अगोदर इथं क्वेश्चन लिहायचं आहे बुक मध्ये जे दिलेले आहेत. ओके नंतर सेकंड पण लिहायचं. ओके इथं रिझन पण आपण सांगितले काय आयसोसिलेस ट्रायंगल आहे त्याच्यामुळे. ओके थर्ड पण तुमचं जे क्वेश्चन असेल तो लिहायचा. फोर्थ क्वेश्चन लिहायचा आणि त्याचा आन्सर इथं येईल तुमचं. ओके सो याच्यानंतर आपण बघू क्वेश्चन नंबर 2. बघा आता प्रॅक्टिस सेट 3.1 मधला क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे तुम्हाला. बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलंय इन अ एडजॉइनिंग फिगर O इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओके एक फिगर दिलेली आहे. ओके त्याच्यामध्ये O हे काय सेंटर ऑफ द सर्कल आहे. देन बघा काय सांगितलंय फ्रॉम द पॉइंट R सेगमेंट RM अँड सेगमेंट RN आर टँजंट सेगमेंट टचिंग टू द सर्कल ॲट M अँड M. काय की RM आणि RN या टँजंट आहे. ओके आणि हा काय करताय त्या सर्कलला टच करताय. ओके कोणत्या पॉइंट मध्ये M आणि N मध्ये. ओके नेक्स्ट बघा इफ दी OR लेंथ ऑफ OR इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. OR किती दिलेलं आहे 10 सेंटीमीटर आहे. ओके O पासून तर R पर्यंतचं अंतर किती आहे 10 सेंटीमीटर आहे. देन बघा अँड रेडियस ऑफ दी सर्कल इज 5 सेंटीमीटर. ओके ही जी काही रेडियस आहे ती 5 सेंटीमीटर राईट. ही जर का 5 असेल तर मग ही पण किती असणार आहे 5 असणार आहे. ओके हे पण किती असणार आहे 5 म्हणजे रेडियस तुमची चेंज होणार आहे का नाही. ओके इथून इथपर्यंत म्हणता हे पण 5 असू शकत आहे. ओके सो पूर्ण 10 दिलेलं ऑलरेडी हे 5 आणि हे 5 दिलेलं आपल्याला. मग बघ काय करायचंय देन काय करायचंय व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट. म्हणजे हे जे काही टँजंट सेगमेंट आहे यांची आपल्याला लेंथ फाइंड करायचं. ओके आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण एक्सटेरियर पॉइंट मधून टँजंट काढतो तर त्या टँजंट एकमेकांना काय असतात कॉन्ग्रंट असतात. ओके सो आपण RN काढला तर RM इक्वल्स टू RN दाखवून या दोन्ही टँजंटचा आपण लेंथ सांगून देऊ. ओके सो फर्स्ट आपण लेंथ फाइंड करू. ओके सो फर्स्ट क्वेश्चनचं तुमचं आन्सर लिहायचं आपल्याला. ओके फर्स्ट क्वेश्चन काय लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट दॅट इज RM आणि RN आपल्याला फाइंड करायचं आहे. आता बघा ह्याच्यामध्ये काय करणार आहे मी आता की बघा आता आपल्याला RM आणि RN काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. देन इन आता ह्याच्यात एक ट्रायंगल घेऊ आपण वरचा ट्रायंगल घेऊ आणि ही सेगमेंट फाइंड करू. ही जर का आली आपली तर तीच ही इक्वल टू दाखवून देऊ आपण. याला ही इक्वल्स टू राहणार आहे. सो बघा इन अ ट्रायंगल आता कोणता ट्रायंगल घेणार आहे मी RMO. ओके याच्यामध्ये काय आहे RM इज अ परपेंडिक्युलर. ओके RM राईट ना ही RM कशाला RM ला काय परपेंडिक्युलर आहे OM परपेंडिक्युलर ऑन OM. मग टँजंट थेरम नुसार काय सांगू शकतो मी हा राईट अँगल ट्रायंगल सांगू शकतो. कसं आहे बघ मग फ्रॉम टँजंट थेरम काय लिहू शकतो मी ट्रायंगल RMO इज अ राईट ट्रायंगल. का बरं राईट ट्रायंगल लिहिलाय फ्रॉम टँजंट थेरम काय सांगते की जी काय आपण टँजंट ड्रॉ करतो राईट ना एखादी टँजंट जर का मी ड्रॉ केली. ओके ड्रॉ केल्यानंतर ती टँजंटला जी काही रेडियस आहे ती काय असते परपेंडिक्युलर असते. ओके जी काही लाईन आपण परपेंडिक्युलर वर जी काही टँजंट आहे ती टँजंट त्या रेडियसला काय असते परपेंडिक्युलर असते. ओके ऑलवेज दॅट्स वाय आणि परपेंडिक्युलर असेल त्याच्यामुळे मग हा कोणता होणार 90 डिग्रीचा होऊन जाईल आणि हा 90 असेल तर मग तो कोणता झाला राईट अँगल ट्रायंगल होऊन जाईल. ओके सो दॅट्स वाय मी काय लिहिलंय की फ्रॉम टँजंट थेरम काय लिहिलं मी RMO इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके इज अ राईट ट्रायंगल. का बरं राईट ट्रायंगल लिहिलं व्हेन वी ड्रॉ दी टँजंट टू दी सर्कल. ओके टू दी सर्कल
then the radius is a perpendicular to the tangent. ओके, ही जी काही रेडियस आहे ती परपेंडिक्युलर कशाला असते, टेंजंटच्या. दॅट्स वाय इथं कोणता अँगल तयार होतो, 90 डिग्री. ओके, दॅट्स वाय वी कॅन राईट दी ट्रायंगल RMO इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, हा जर का राईट अँगल ट्रायंगल असेल तर मग आपण कोणता थेरम यूज करणार इथं, पायथागोरस थेरम. बिकॉज आपल्याला ही लेंथ पण माहिती आहे आणि ही पण लेंथ माहिती. ओके, हा हायपोटेनस पण माहिती आहे आणि एक साइड माहिती आहे. ओके, रिमेनिंग साइड आपण इझिली काढून घेऊ. सो इथं बघा, फ्रॉम पायथागोरस थेरम. ओके, फ्रॉम पायथागोरस थेरम. काय हायपोटेनस, आता हे 90 डिग्री, 90 च्या अपोजिट हायपोटेनस म्हणजे OR स्क्वेअर इक्वल्स टू OM स्क्वेअर. ओके, OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर किंवा RM स्क्वेअर. ओके, सो OR किती आहे, 10 दिलेलं आहे. सो 10 चा स्क्वेअर इक्वल्स टू OM किती दिलेलं आहे, 5 चा स्क्वेअर. OM 5 दिलेलं आहे त्याचा स्क्वेअर. ओके, आणि RM आपल्याला फाइंड करायचं आहे. सो RM स्क्वेअर ऍज इट इज. 10 चा स्क्वेअर किती, 100 इक्वल्स टू 5 चा स्क्वेअर 25, इथं प्लस आहे, आणि RM ऍज इट इज. 25 इकडे प्लस, इकडे आल्यावर होईल मायनस. सो 100 मायनस 25 इक्वल्स टू RM स्क्वेअर. ओके, सो 100 मधून 25 गेले, किती उरले, 75 इक्वल्स टू RM स्क्वेअर. ओके, सो टेकिंग स्क्वेअर रूट केल्यावर काय भेटेल, RM इक्वल्स टू अंडर रूट 75. आता 75 फॅक्टर कशी पडतील बघा, अंडर रूट 25 into 3, राईट, 25 into 3, 25 3 जा 75. ओके, दॅट्स वाय 25 बाहेर निघेल, काय निघेल मग, दिस इज इक्वल्स टू 5√3. ओके, हा किती भेटला आपल्याला, 5√3. सो RM इक्वल्स टू काय, RN इक्वल्स टू किती भेटला आपल्याला, 5√3. आता RM इक्वल्स टू RN का बरं लिहिलंय, सो त्याचं रिझन लिहायचंय. ओके, सो त्याचं रिझन मी सांगतो तुम्हाला, काय त्याचं रिझन, the tangent segment drawn from the exterior point are the congruent. जर काय लिहायचं रिझन, the tangent drawn from the exterior point then two tangent are congruent. ओके, काय रिझन लिहिलं मी याचं, RM इक्वल्स टू RN का बरं लिहिलं, कारण की आपल्याला स्टेटमेंट माहिती आहे. काय स्टेटमेंट माहिती आहे आपल्याला, की दी टँजंट ड्रॉन फ्रॉम दी एक्सटेरियर पॉइंट देन टू टँजंट आर कॉंग्रुएंट. म्हणजे एखाद्या एक्सटेरियर पॉइंट वरून जर का आपण दोन टँजंट काढल्या तर त्यांची लेंथ काय असते, सारखी. दॅट्स वाय मी काय लिहिलंय, RM इक्वल्स टू RN लिहिलंय, आणि ते किती आलं आपलं, 5√3 सेंटीमीटर आला. ओके, हा झाला तुमचा त्याच्यामधला क्वेश्चन फर्स्ट. ओके, हे राईट डाऊन करून घ्या. हे इरेज केल्यानंतर मी घेणार आहे क्वेश्चन 2 मधला 2. ओके, सो हे राईट डाऊन करून घ्या अगोदर. आता बघा क्वेश्चन 2 मधला 2. ओके, क्वेश्चन 2 मधला 2 काय दिलेलं, क्वेश्चन 2 मधला 2 जेव्हा मी रीड करतो तेव्हा बुक मध्ये लक्षात ठेवायचं. काय दिलेलं आहे, व्हॉट इज द मेजर अँगल MRO. ओके, आपल्याला काय मेजर अँगल MRO काढायचं. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे, OM 5 सेंटीमीटर माहिती आहे, OR या 10 सेंटीमीटर. इथं आपल्याला 30 60 90 चा कन्व्हर्स यूज करायचं. ओके, त्याच्यानुसार आपण इथं सांगणार आहे. सो बघा आता OM, आता मी याचा रेशो घेणार आहे OM आणि OR चा. OM अपॉन OR इक्वल्स टू, OM किती आहे 5, OR किती आहे 10. ओके, सो काय राहणार तुमचा OM अपॉन OR इक्वल्स टू 5 1 जा 5, 5 2 जा 10, सो 1 अपॉन 2. ओके, सो OM इक्वल्स टू हाफ ऑफ OR. ओके, सो आपल्याला माहिती आहे की अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज अ हाफ ऑफ दी हायपोटेनस. ओके, हाफ ऑफ दी हायपोटेनस. मग इथं काय येणार आहे, इथं आपण काय सांगू शकतो की हाफ ऑफ हायपोटेनस येतोय ना, इथं आपल्याला हाफ आपल्याला माहिती आहे कशाची व्हॅल्यू आहे 30 डिग्री. मग आपण ह्याच्यावरून काय सांगू शकतो, फ्रॉम कन्व्हर्स ऑफ 30 60 90 काय सांगू शकतो मी, अँगल MRO इक्वल्स टू 30 डिग्री सेल्सिअस. ओके, ह्याच्यामध्ये काय हार्ड नाही, सिंपल आहे.
कशावरून लिहिलं मी, कारण की माझं आन्सर काय आलंय, रेशो काय आला, यांचा रेशो घेऊन पण आपण अँगल काढू शकतो. OM इक्वल्स टू काय आलं माझा, हाफ ऑफ OR. फक्त लक्ष काय द्यायचं की हाफ ऑफ हायपोटेनियस कशाचा असतो, 30 डिग्री. दॅट्स वाय हा अँगल किती डिग्रीचा असणार आहे, 30 डिग्री. आता हा 30 आहे राईट ना, हा ऑलरेडी 30, मग हा पण किती असणार आहे, हा 30 आहे, मग हा पण किती असणार आहे, 30 असणार आहे राईट. इथं पण तेच घेणार आहे बघ, हा 5/10, सो आपण किती येणार, 30. मग इथं मी परत लिहून देतो की अँगल सिमिलरली सिमिलरली अँगल हा आर पण किती असणार आहे, म्हणजे कोणता, ORN. ओके, ORN इज ऑल्सो किती डिग्री आहे तो, 30 डिग्री. कारण की आपण तसं सोडू शकतो तुम्ही. ओके, काय रेशो घ्यायचा, ON/OR घ्यायचा 5/10, मग 5 × 5 5 2 10. ओके, सो तेच येणार. दॅट्स वाय मी सिमिलरली ORN इक्वल्स टू किती दिला, 30 डिग्री दिलाय. आता बघा लास्ट क्वेश्चन काय दिलं त्याच्यामधला, थर्ड क्वेश्चन काय दिलंय बघा, व्हॉट इज द मेजर अँगल ऑफ MRN. ओके, काय करायचं आपल्याला, ओके हे नका लिहू, हे नाही मला. सो थर्ड काय फाइंड करायचंय, मेजर अँगल MRN. बघा आता डायग्राम मध्ये कोणता अँगल करायचा बघा, आपण आपल्याला 30 भेटला, हा पण 30 भेटला, MRN राईट ना, म्हणजे दोघा अँगलची काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. ओके, सो MRN इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. सो अँगल MRN इक्वल्स टू, अँगल MRN कशापासून बनलेला आहे, MRO प्लस ORN. सो अँगल MRO प्लस अँगल ORN. ओके, सो अँगल MRO किती आहे, 30 डिग्री. ओके, प्लस अँगल ORN किती आहे, 30 डिग्री. 30 प्लस 30 60 डिग्री. ओके, सो अँगल MRN इक्वल्स टू 60 डिग्री. ओके, सो हे झालं तुमचं थर्ड, हा झाला क्वेश्चन तुमचा 2 कम्प्लीट. ओके, सो जे काही बाकीचा क्वेश्चन आहे 3 आणि 4. ओके, 3 आणि 4 हा क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके, कारण की जर का मी ते क्वेश्चन याच्यात ऍड केलं तर खूप मोठा व्हिडिओ बनेल. सो दॅट्स वाय आपण याच्या पुढचे जे क्वेश्चन आहे 3 आणि 4 लास्ट 2 क्वेश्चन आहे आपले. ओके, सो ते 2 क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चरला डिस्कस करू. ओके.